जिंग असलेली किंवा जिंग असणारी ही सगळी टीम म्हणजे प्रत्येकात काही ना काहीतरी म्हणजे एक वेडेपणा आहे. सोमनाथकडे काही ना काहीतरी ॲक्टिंग टायमिंग त्याची जिंग आहे. मोहनकडं मॅनेजमेंट अगदी म्हणजे लहानपणीपासून त्याला ते सगळे एकत्र करून काही ना काहीतरी करायचं आहे, त्यासाठी धडपड आहे, त्याची एक जिंग आहे. शुभमकडं लेखन, त्याचा विचार, त्याच्या भावना लोकांच्यापर्यंत पोचवण्याची जिंग आहे. 3.5 वर्षापासून डान्स करत एक आईच्या बरोबर आईचं स्वप्न, आईची स्वप्न किंवा तिची जिंग ती हिच्यामध्ये उतरून हिला काहीतरी डान्समध्ये किंवा ॲक्टिंगमध्ये करण्याची जिंग. आणि परत विटा, ती भट्टी आणि त्यातून प्रॉफिट आणि त्यातून त्यांचा वडिलोपार्जित बिझनेस सेट करणं, त्याला पुढे डेव्हलप करणं आणि परत ॲक्टिंग आणि निर्मिती क्षेत्रात येऊन ती एक जिंग. आणि जेवढी अशा गोष्टी एकत्र येतात त्यावेळी धमाकेदार काहीतरी घडतं आणि तेच घडलेलं आहे जिंगमध्ये. भट्टी लावणे हा जो विषय असतो म्हणजे विटांची भट्टी, ते थर आणि त्याच्यावरती त्या सगळ्या गोष्टी आणि ते पेटवणं असतं. बरोबर ना? बरोबर. काय काय प्रोसेस असते ती? ते चांगली भट्टी लागली हे म्हणजे काय? कसं असतंय, पहिला सगळ्यात बेसला कोळसा, त्याच्यावरती एक एक कच्चे वीट रचले जातात. ते प्रॉपर त्याला पण लेवल व्यवस्थित हाईट वगैरे ते लेवल करायला लागतं. अच्छा. एका व्यक्ती थर ठेवून मग त्याला भट्टी प्रॉपर पॅक करतात. ते पिरामिड सारखं सगळ्या गोष्टी होतात. आत कच्चे विटा, बाहेर पक्के विटा, मग त्याला बाहेर पेटवतात. अच्छा. आणि चांगली भट्टी जमते. चांगली भट्टी जमते. पण ते किती वेळचं असतं? ती प्रोसेस किती वेळाची असते? डिपेंड करते तुम्ही किती लावताय, डिस्टन्स. अच्छा. एरियावर डिपेंड करते तुमची जागा किती आहे. ओके. काही पण असेल लांबच्या लांब लचक लावतात, काही थोडे लावतात. ओके. असं असतं. ते डिपेंड करते की जागा किती आहे. जागा किती आहे आणि त्यामध्ये मग विटांचं प्रमाण, कोळसा आणि लाकूड वगैरे पण असतं त्यामध्ये. लाकूड नाही, आपल्या एरियामध्ये लाकूड यूज करतात, कोळसा. आणि मग ती चांगली भट्टी जमणं म्हणतात आणि त्यातल्या चांगल्या विटा तयार होणं. त्यामध्ये पण मग माती, प्रॉपर मातीची क्वांटिटी, अच्छा, रॉ मटेरियल सगळे प्रॉपर क्वांटिटी, चांगली वीट तयार होते. तर भट्टी जमणं खूप आवश्यक असतं. आणि जर भट्टी चांगली जमली ना तर गोष्टी चांगल्या होतात, म्हणजे वीट चांगली होते. तर भट्टी चांगली जमवणारा एक माणूस आहे सौरभ कुंभार, जो आपल्या अंकलीचाच आहे, की जो चांगली भट्टी जमवून त्यांना एक जिंग नावाची मराठी फिल्म क्रिएट केली आणि ती आता तुमच्यासमोर प्रदर्शित होतीये. सो ह्याची भट्टी कसं येतं म्हणजे केव्हापासून असं डोक्यात आलं की अरे ऍक्टिंग आणि या फिल्म विषयी सुद्धा एक चांगली भट्टी मी निर्माण करू शकतो आणि ते एक चांगली फिल्म होऊ शकते, हे केव्हा डोक्यात आलं? तर तुम्हाला आठवतंय का बघा, आपण एकाच टीमला, मी जेव्हा थिएटर जॉईन झालो, मी 2016-17 बरोबर, तर अजूनही चांद्रात बरोबर ते करत होतो, तो बॅकस्टेजला जॉईन झालो तुम्हाला. बरोबर. तुम्ही होता, त्याचं नेपथ्य मी केलं होतं. बॅकस्टेजला होतो. तर तेव्हापासून होतं की ऍक्टिंग मध्ये काहीतरी करायचं. ओके. बॅकस्टेज जॉईन झालो. मग गडकरी सरांच्याकडे होतो. बरोबर. गडकरी. हो. मग त्यांच्याकडं पुढं अजून चांद्रात, तेरे मेरे सपने असं करत पुढं वाटचाल सुरू झाली. बरोबर. ते करत शॉर्ट फिल्म्स, अल्बम सॉन्ग. मग तेव्हापासून की फिल्म मध्ये जायचंय आपल्याला, करिअर करायचंय. तर तेव्हापासून 2017 पासून ते आता 25 पर्यंत या प्रवासात आहे. आणि मला 2023 ला एक चांगली टीम भेटली, एकदा समोर आहेत सगळे. तर ह्या टीम मुळे शक्य झालं, मी सांगू शकतो. कारण एकाला ही एवढी मोठी कलाकृती शक्य नाही. करेक्ट आहे. तर ह्यांच्यामुळे हे आतापर्यंतची झिंग आता समोर दिसणार आहे मला 19 सप्टेंबरला. मी म्हणलं ना मगाशीच, मी जो काही विषय चालू केला होता ना, की भट्टी जमणं खूप आवश्यक असतं. म्हणजे ते त्या प्रमाणात माती, त्या प्रमाणात कोळसा, या सगळ्या गोष्टी. सो एक ती आवड म्हणण्यापेक्षा आता मी एक ती फ्रेज वापरेन की ती आवड म्हणण्यापेक्षा ती जिंग. आणि ती जिंग या सर्व गोष्टींसाठी एक बूस्टर देत गेली. ऍक्टिंग आणि या सगळ्या गोष्टी करणं आहेच आहे, पण त्याचबरोबर ती भट्टी जमणं, त्या प्रमाणातली सगळी मंडळी एकत्र येणं आणि त्यातून एक कलाकृती निर्माण होणं, चित्रपट निर्माण होणं. पण चित्रपट, नाटक असं जर विचार केला तर नाटकापेक्षा तुला चित्रपट जास्त आवडला, म्हणजे ते जास्त माध्यम आकर्षित झालं. बरोबर.
ऍक्टिंग बद्दल मला बिझनेस बघतोय तर मला यात बिझनेस पण बघायचा आहे फिल्म लाईन मध्ये. तर दोन्ही ऍज अ ऍक्टर, आर्टिस्ट आणि ऍज अ प्रोड्युसर दोन्ही मध्येच. अगदी बरोबर. हा प्रोड्युसर पण आहे बरं का, म्हणजे नुसतंच विटा तयार करणं नाही तर विकणं, त्यातलं प्रॉफिट, त्यातनं मग चित्रपट क्षेत्र त्याची बट्टी ही जमलीच. येस. आणि त्यातून परत एक म्हणतो ना की निर्मिती क्षेत्र, म्हणजे नुसतंच ऍक्टिंग हा विषय आहेच आहे, म्हणजे ते प्रेशर असतंच आहे की फील्ड वरती किंवा कॅमेरा समोरची ऍक्टिंग आणि या सगळ्या गोष्टी. आणि त्याचबरोबर त्याच्या खर्चाचं गणित तरी ते पण असतं ना. म्हणजे एक गोष्ट असते ना की ऍक्टिंग करायला लागलो आता मस्त असं छान बोलायला लागलो वगैरे, आणि असं समोर बघितल्यावरती आयला अजून 40 आर्टिस्ट जेवण यायचं आहे, जेवणात काय सांगितलंय, अरे बापरे, अच्छा ओके, व्हॅनिटी खराब झाली का, ओके, म्हणजे हे सगळं डोक्यात परत ऍक्टिंग, म्हणजे हे नक्की होतं ना. हो, खूप खूप. त्यावेळी काय अनुभव असे होतं सेटवर. आता अगदीच सांगायचं म्हणजे ना, शूटचा 6वा का 7वा दिवस होता, तर ना कॅमेराचं रेंट लेट पोहोचलं, म्हणजे रेंट ऍडव्हान्स नियमापेक्षा जास्त ऍडव्हान्स पोहोच होतं. तर तो जो कॅमेरामॅन होता किंवा ज्याचा कॅमेरा पण घेतला होता तो पण नवीन क्षेत्रात होता. आधीच काहीतरी वाईट अनुभव होता. तर असं होतं की मला पैसे द्या, त्याच्यावर मी कॅमेरा रोलच करत नाही सकाळी, ते गोष्टी टीव्ही उभा सगळे 30-40 होते. आणि तो आला, तो कधी येत नव्हता सेटवर, तर त्या दिवशी आला निश्चित. सगळीकडे आशिष जाधवचे पाटील आले त्या दिवशी, फर्स्ट डे होते त्यांचा. तर काय करायचं आता, तर त्याला म्हणे शूट चालू कर, पेमेंट पाठवतेस तुला, नाही पैसे पाठवाच. त्या दिवशी 8चा कॉल टाइम होता, 11ला शूट चालू झालं. तर तो एक वाईट अनुभव होता खरं. आणि हे सगळे अनुभव असावं लागतं. तो मी विटांच्या भट्टीचं परत परत तुम्हाला का सांगतोय माहितीये काय, की ते माती जर चुकून इकडे तिकडे झाली तर परत ते सगळं पुढच्या प्रोडक्शन वरती त्याचा गोष्टी असतात. ही मंडळी जरा गप्प बसले, त्यांच्याकडे येतो आणि परत मी गप्पा मारत येते. तेजल शिंदे आहे माझ्या बरोबर. तेजल मुक्काम पोस्ट सांगली या युट्यूब चॅनल बरीच दिवसापासून चालू आहे. गप्पा मारतो, म्हणजे सांगली असा विषय नाहीये यामध्ये, चांगल्या गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचवणं हा त्यातला एक खरा हेतू आहे त्यातला. तेजल साताऱ्याची आहे आणि सातारा एक खतरनाक गाव आहे. डोंगरांनी सगळ्या बाजूंनी असं वेढलेलं छान मस्त गाव. आर्टिस्ट भरपूर आहेत, माझे मित्र बरीचशी मंडळी आहेत. आणि शाही म्हणतो ना, म्हणजे महाराजांचा सातारा असं ते शाही पण आहे तिथे सातारा. त्यामुळं प्रत्येकाच्या मदत आमची कॉलर टाईट असते अशी नेहमी. सो कसं वाटतं सातारा, आणि साताऱ्यात तू आधीपासून या सगळ्या फील्ड मध्ये होतीस किंवा काय? मी स्वतः 3.5 वर्षाची होते तेव्हापासून डान्स करते. आणि माझी आई मला अक्षरशः MIT वरती घेऊन जायची, सातारा ते कराड, फलटण, सांगली कॉम्पिटिशनसाठी. बर. आणि रात्री येताना आमचा प्रवास असा असायचा की ती ओढणीला मला बांधायची मागे पोटाला, आणि ABCD आई म्हणत ती जागी ठेवत ठेवत मला MIT वरनं घरी घेऊन यायची. सो तर असं काही आहे. आणि हे जे काही टीम आहे तेच सगळं तिनं बघितलंय, त्यामुळे ती अशी असते की ही झिंग आता खरी होतीये सगळ्यांची. ही खरं तर तुझी नाही, तुझ्या आईची झिंग आहे. माझ्या आईचं स्वप्न होतं हे, पण काही काळ असतो की त्यांना ते करता येत नाही. सो ते आता मी पुढे घेऊन चाललीये. 3.5 वर्षाचा असताना मी बहुतेक याच्या व्यतिरिक्त काय केलं असं मला नाही वाटत आहे. स्टेज शो तेव्हापासून माझ्या घरी बऱ्याच ट्रॉफ्या आहेत. म्हणजे काही ट्रॉफ्या तर मी बेडमध्ये ठेवल्यात की आता कुठे लावू मी एवढं. हे लोक सगळे घरी आले होते आणि बघितले. हॉल माझा पूर्ण भरलेला आहे. पण मग डान्स हाच विषय डोक्यात होता का कुठेतरी मग ऍक्टिंग? आणि पहिल्यापासून डान्स हेच होतं, पण जसं जसं पुढे पुढे वय वाढत गेलं, समजत झाल्या गोष्टी, तेव्हा एक्सप्रेशन कळाले. आणि मला बाहेरच्यांकडून असा रिस्पॉन्स आला की तू अभिनय क्षेत्रामध्ये काम का करत नाही. तर मी असं झालं की माझा तेवढा कॉन्फिडन्स नाहीये. मग मी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये उतरले. मग तिथून एक वेगळी जर्नी चालू झाली आणि मग तिथून परत अभिनय क्षेत्राकडे आले. मग मी सातारा पण आहे 2017ची विनर आणि आपल्या महाराष्ट्राची फॅशन आयकॉन ऑफ 2019ची. मग ते तिथं स्टेज डेअरिंग वाढलं की रंगमंच काय असतो आणि एक स्टेप पुढे येऊन काय बोलायचं किंवा क्वेश्चन आन्सरिंग कसं करायचं. बरोबर. मग तिथून परत अभिनय. 3.5 वर्षापासूनचे जे सगळे कष्ट, ते आता दिसतात, ते आता दिसतात. आणि ही झिंग, ते त्या सगळ्याची भट्टी आता मिळली. हे आहे राव, भट्टी जवली पाहिजे आयुष्यात, बाकी काही नाहीये. सो
मग ती भट्टी जमली जमली आणि चांगल्या लोकांच्या बरोबर एकत्र झालं. आलीस. आणि ही फिल्म पहिली तुझी की कशी? दुसरी फिल्म, पण ऍज अ लीड फर्स्ट. ऍज अ लीड फर्स्ट. ओके, वा, ही खूप मोठी गोष्ट आहे याच्यासाठी. एक पर्सन तिकडे आहे शुभम, रील्सच्या माध्यमातून त्याला तुम्ही नक्कीच कुठे ना कुठेतरी बघितलंय. आणि रील्स माध्यम असं नाही म्हणत आहे मी, पण तो छान लिहितो, ऍक्टिंग तर आहेच, नाटकात बऱ्याचशा त्यानं काम केलेलं आहे. त्याचबरोबर शुभम बऱ्याचशा फिल्म मध्ये पण आहेस तू. म्हणजे मला असं आठवतंय, कारण मित्रमंडळीचा ती सगळी, मोहन असेल किंवा सोमनाथ असेल, कट्यार नाही त्याला काशीनाथ पासून साधारण तुम्ही सगळे तिरकुट म्हणू शकतो. तिघ जण माझ्या बरोबर आहेत फिल्म मध्ये. या सगळ्यांना बोलवलं होतं. ऍक्टिंग हा विषय होताच आहे, पण त्याचबरोबर मला कुठेतरी एक मदत मिळेल की बाबा मी सांगितलं की लगेच करून येतील कामं, असा असा सगळा तो माझा विचार होता बरं का. आज ओपन करतो या सगळ्या गोष्टी. सो मग शुभम, तुला आवड आहे हे आता सांगलीकरांना तर माहिती आहे, ही सगळी बाहेरची मंडळी पण बघतात त्या सगळ्या गोष्टी. सो तुला केव्हापासून ऍक्टिंग करावी असं वाटलं? मी ऍक्टिंग करावं हे वाटलं नव्हतं. पहिला मी लिहित होतो. 9वी 10वीत असताना माझी एक डायरी होती, हृदयस्पर्शी नावाची. अच्छा. त्याच्यात लिहायचं, काही पण लिहित होतो. म्हणजे असं माझ्याकडे अजून ती पाठ आहेत काही की मम्मीला ऐकवायचं, पप्पाला ऐकवायचं, मित्राला ऐकवायचं. जत लावतो शिकायला 10वीत असताना. ते करत असताना अशी नाटक, एखादा स्टेज शो बघितला किंवा कुठं काय वाटायचं, स्टेज शो बघितला, कुठं काय वाटायचं घ्यायला, आपण पण असं काहीतरी करायला पाहिजे. तिथं जरा आवड लागली. पण सांगलीत आल्यानंतर कुठं करायचं, काय करायचं माहिती नाही. माझ्याकडे सायकल होती, सोमनाथकडे पण सायकल होती. आम्ही सायकलने फिरायचो, बॅग घेऊन दोघं. मोहनला बघितले, पण हा तेव्हा आम्ही सायकलने फिरायचो. त्या काळात पल्सर घेऊन करायचा. मोहनचा विषय वेगळा आहे. खरं तर मी तुम्हाला तिघांना म्हणजे चौघांना सेपरेट आणि मोहनची एक वेगळाच पॉडकास्ट. कारण कसं होतं, ज्यावेळी मोहन बोलायला सुरुवात करेल ना, त्यावेळी तुम्हाला असं वाटेल की मी खूप कमी बोलतो. त्यामुळे येणार आहे, मोहनकडे येणार आहे. हा, पण आधी विषय शुभ. नाटक कुठं करायचं, काय करायचं हे माहिती नव्हतं ना. भावी नाट्याला नाटक होते कळलं मला. बरोबर. भावी नाट्याला जाऊन चौकशी केली. बरेच जण लोक होते. शरद केळकर साहेब म्हणून कोणतं होते, त्यांना भेटलं. ते सांगलीवाडीचे होते, मी पण सांगलीवाडीचा. स्कूटरवर वगैरे यायचे, पण त्याचे म्हणजे असे आहेत, त्यांना जाऊन भेटले. मग मला तिथं मोहन देशपांडेंच्या नाटकाची प्रॅक्टिस सुरू होती. प्राची गोडबोले मॅडम होते, उदय गोडबोले मॅडम होते, बरेच मोठमोठे आर्टिस्ट आपले सांगलीतले थिएटर आर्टिस्ट. त्यांना जाऊन भेटलो. मी असं बघितलं, म्हणजे ठीक आहे, तर उद्यापासून येईल. मग उद्या रोज सायकल घेऊन जायला लागलो. 1 महिना झाला, 2 महिना झाला, 3 महिना झाला. मला अजून काम देणार. मी रोज जाऊन बसतोय, नुसतं बसायचं असं खुर्चीत जायचं. 7 महिने झाले, 8 महिने झाले, वर्ष झालं. मग आपल्याला काही छोटं रोल मिळते का नाही काय माहिती नाही. म्हणजे नंतर कळालं की बाबा तुझी किती एफर्ट्स आहे, शिकायची इच्छा. मग म्हणले आता तुला रंगभूषा देतो, तुला तू आता प्राउंटिंग कर. मग प्राउंटिंग करत होतो त्यांच्याबरोबर बऱ्याच नाटकात प्राउंटिंगला. तिथनं म्हणजे गुरुच म्हणतोय मी मोहन देशपांडे सरांना, कारण नाटकातलं नाटक म्हणजे काय मला तिथे काय सुरुवात तिथं काम करत नाटक वगैरे, मग लिखाण मग चालू. लिखाणात भारी आहे हा, म्हणजे प्रश्नच नाही. मी आपण बोलूया, कारण यातली काही गाणी जी आहेत, काही मंडळाची जवळजवळ सगळीच का नाही, 3 गाणी मित्रांना लिहिलेली आहेत. त्यामुळं आणि अर्थपूर्ण आहे, म्हणजे उगीच रट असं नाहीये. त्यातनं काहीतरी भाव पोचतो. आणि अशी गाणी या फिल्म मध्ये आहेत. मोहन राऊत सोमनाथकडे येतो, कारण मोहन एकदा सुरू केलं. सोमनाथ म्हणणार मला मिळालंच नाही की 40 मिनिटं बोलला, पण मला चान्सच मिळालाय. सो सोमनाथ सकाळी आलाय लवकर ती पुण्याला. अच्छा, लवकर ग्रुप मेसेज केला टाइमात आलोय सर. आणि मुक्काम पोस्टची एक हे आहे की बाबा हा माणूस आला पॉडकास्ट वरती आणि पुण्यावरनं आला, हे पण गोष्ट आहे. फार वेडा आहे खरं सांगायचं झालं तर. म्हणजे त्याला ऍक्टिंग, स्टेज शोज, मिमिक्री याला खूप आधीपासून मी बघतोय. म्हणजे मी एक कुपवाडला शिबिर केलं होतं आणि तिथे हा आला होता सोमनाथ.
मी सर काहीतरी करू का वगैरे, आणि त्यांना ती मिमिक्री तू सादर केलीस त्यावेळी बहुतेक तुम्ही मी तुला पहिल्यांदा बघितलं होतं. सो भाई सोमनाथ आहे डोक्यात जिंग आहेच ऍक्टिंग आणि कुठेतरी स्टेज शोज मिमिक्री एक पात्री करायची आवड आहे तुला. केव्हापासून तुला वाटलं की बाबा या फील्डमध्ये किंवा हे माझं फील्ड आहे? म्हणजे काय झालं होतं की शाळेत असताना एक सरांनी आमचे नाटक दिले होते मला. लग्नाच्या बेसवरती एक मुलगा आहे त्याचं लग्न ठरते आणि कॉमेडी होते नाटक. आणि त्यात मला एका दुसऱ्या मुलाला तो रोल मिळाला होता ना. अचानक तो आजारी पडला आणि सोमनाथ तू करतोस का, तर मी म्हटलं चालते करूया की म्हणलं. तोपर्यंत माझा ह्या फील्डशी काय मग मी प्रॅक्टिस केली. त्यानंतर ज्यावेळी शाळेच्या गॅदरिंग मध्ये परफॉर्मन्स झाला तर त्यावेळी मला जवळपास 1000 ते 1500 रुपये गोळा झाले. आता म्हणलं ह्याच्यात काय आवडतं लागले, पैसे पण मिळतात आणि मुली पण यायच्या. मग तिथं म्हणलं की नाही काहीतरी आहे, मग थोडस पुढे जाऊया म्हणलं. मग थोड्या दिवसानं कॉम्पिटिशन असतात ना, त्यात मिमिक्री हा पार्ट मी निवडला आणि त्यात मी काही नटांचे आवाज मी त्यात प्रेझेंट केला तर मला प्रथम बक्षीस मिळालं. आता म्हटलं खरंच काहीतरी आहे. तर 8वी 9वी 10वी सलग मी शाळेच्या गॅदरिंगमध्ये स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो. मग त्यानंतर 2013 साली ऑडिशन असायच्या सांगलीमध्ये. त्यावेळी बऱ्याचशा फिल्मच्या ऑडिशन सांगलीमध्ये व्हायच्या आणि त्या ऑडिशनला फी पण असायची. तर ते ऑडिशन मी द्यायचो. मग कोल्हापुरात जायचो, बारामती, पुणे, जिथं ऑडिशन असते तिथे द्यायचो. मग योगायोगानं मला पहिला सिनेमा सांगलीतलाच मिळाला, त्याच्यानंतर कराडचा मिळाला. अशा फिल्म्स मिळत गेल्या. त्याच्यानंतर मी नाटकात आलो. मग काही 2-3 चांगली दर्जेदार नाटक केली बघा. सम्राज्ञी असू दे किंवा स्टॅच्यू फॅक्टरी. आता स्टॅच्यू फॅक्टरी तुझं खूपच कमाल केलेस त्यामध्ये. स्टॅच्यू फॅक्टरी सुद्धा केलं. आणि काय वाटतं की भारी की नाही काय का असं ना की सर्वसाधारण घरातल्या मुलाचं ह्या करिअरमुळं चांगलं नाव होते, घरातल्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला माझ्याकडे. हे मला खूप चांगलं वाटलं. आणि त्यानंतर ना ही सगळी ही आमची टीम सोडा ही सगळी गाठ पडल्यानंतर आणि जिंक करूया असं त्यांनी सगळ्यांनी सांगितलं. आणि खरंच ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर असं वाटलं की अरे, कारण माझं कसं आहे की लोककला हा माझा थोडासा बेस आहे. लावणी तमाशामध्ये मी थोडंफार असं काम केलेलं होतं ऑलरेडी, त्यामुळे त्यांची जर्नी मला माहित होती. बरोबर. आणि भारूड वगैरे माझं चालूच असते. त्यामुळं लोककला आहे आणि फिल्म आहे, भट्टी आहे, चांगली जमून गेली आपण. वा, खरंच सोमनाथ टायमिंग प्रचंड भारी आहे सोमनाथ तुझं. म्हणजे मी ज्यावेळी पासून मी सोमनाथला ओळखतोय ना, स्टेजवरती एक टायमिंग खूप अपेक्षित असतं, महत्वाचं असतं. आणि कॉमेडी किंवा स्किट मध्ये तर ते अफाट लागतं, ते त्याच्याकडे परफेक्ट आहे असं मला वाटतं. सो सोमनाथ अजून गप्पा मारायचं म्हणजे असं काही नाही की शेवटचा प्रश्न वगैरे. आणि याच्यानंतर मोहन राऊत. ओके, या तिघांचे टोन बघितलं तर खेडेगावातून किंवा एक ग्रामीण एक चा गोडवा असतो ना, तो गोडवा हा दिसतो. आणि जास्त प्रमाणातला गोडवा हा मोहनकडे बोलायला लागल्यावरतीच मी हाताच्याकडे तोंडावर बोट ठेवणार आहे. कारण तो खूप मोहन, खरंच तुझ्या बोलण्यानंतर तू समोरच्याला आपल्या भाषेत जर बोला पट्टी पडतोस. आला राऊंड व्यवस्थित. तुला मोहन कधी वाटलं तू म्हणजे मोहन जे तुम्ही बऱ्याचशा फिल्म म्हणजे काय म्हणतो आपण अल्बम सॉन्ग मध्ये तो बऱ्याच वेळा असं ते करत आहे आपल्याला दिसतो. बरेचसे मी सांगणार त्याची नाव पण मोहन तुला कधी वाटलं की बाबा अल्बम सॉन्ग पासून फिल्म किंवा नाटक किंवा या क्षेत्रात यावं? म्हणजे बारक्यापणी काय झालं, शाळेत जात होतो ना, पहिली दुसरीला. बारकेपणी मी कधी शाळेत गेलोच नाही, कारण डायरेक्ट मी कॉलेजमध्येच गेलो. युएसपी असणार आहे माझ्या मुक्काम पोस्ट सांगण्याचा की मोहन बोलाय राव बारकेपणी शाळेत. कधी बारकेपणी शाळेत मोहन कधी असतं, बाकीचं काय नाही. मोहन येस. तर काय झालं, दुसरीत होतो आणि दुसरीत असल्यावर काटेन घोंगडं असं कुठलं तरी गाणं होतं. धोतर बितर नेसायचं आणि ती शर्ट बिर्ट. मी आजाचं धोतर आणलं
नेसलो बिसलो धोतार आणि पहिलाच रांगेत पहिला मी धोतर मिसळलं, मी हसा लागलं. मी आपलं दिसतो ते असंच धरलं नाचालोय. सर म्हणते इकडे तू आज जा, तू पहिला धोतार नेसून. मग असू दे म्हटलं, काय आहे ना म्हटलं, सगळी पोरं हसाले शाळेत आहे ना म्हटलं, आबरू गेली म्हटलं माझी. असू दे म्हटलं काय आता. ते झालं. त्याच्यानंतर मग जरा आवड लागली, म्हणजे काय तर करते हे करते असते. मग 8वीत असताना परत शाळेत कधी गॅदरिंग घेत नव्हती आणि मग म्हटलं सरांना, म्हटलं सर घ्या की, कोण नियोजन करणार. सर म्हणून मी करतो, पोरं तयार करतो म्हटलं. मग गेलो, सगळी पोरी बिरं तयार केली. म्हटलं करायचं रे, शाळेत असते. आमचं सगळ्यांचं गॅदरिंग रात्री असते, आमचं दुपारी ठेवलं गॅदरिंग 3 वाजता. म्हटलं असू देत. मग आता शिकवायला कोण नाही, म्हणजे डान्सला शिकवायला कोण नाही, काय नाही. मग काय माझं मी सीडी आणली घरात, मग घरात लावली आणि आपलंच नाचलो, डान्स मीन्स केलो. म्हटलं हा ही जमले म्हटलं काय तर. मग तिथं डान्स मीन्स केला. मग शाळेत ओळखाली, अरे डान्स भारी करते रे, डान्स भारी करते. मग व्हायला म्हटलं आपल्याला काय तर जमते बाबा, म्हटलं आपण आता करायला पाहिजे. मग गावात रेकॉर्ड स्पर्धा होत्या, कॉन्फिडन्स हाय लेवलला. म्हटलं आता काय बक्षीस मिळते म्हटलं आपल्याला. म्हटलं 2 भाग घेतले. एक गाणं म्हणायचं घेतलो, तेव्हा गालावर खळी असं गाणे घालतं आणि डान्स. जेव्हा मी पहिला केलता डान्स, म्हटलं हे जमते आपल्याला, हेच करायला. तोच डान्स आपण केला. डान्स बिन्स सगळ्यांनी टाळ्या बिळ्या शिट्ट्या बिट्ट्या वाजल्या, लय कॉन्फिडन्स हाय गेला. परत म्हटले तू दुसरं घेतलायस. म्हटलं हवा झाला, गाणं म्हणाय नको. नाही ना म्हटली, ती दुसरं तू लिहिले नाव तुझं, तू गाणं म्हणाय पाहिजेस. गेलो आणि गाणं म्हणलो, गालावर खळी, डोळ्यात धुंदी, हसून हसून सगळे. म्हटलं आहे दोघंच गाणं म्हणतो. तिथनं झालं की असं तोंड पाडलं. नंबर पण आला नाही माझा. म्हटलं जाऊ दे म्हटलं काय आता. मग तिथनं परत मग गणपतीचं नाटक. तिथनं मग गावात ओळखा लागलीत की वेगळं काहीतरी, हा वेगळं, आणि ऍक्टिंग करते असं झालं. मग त्यानंतर मग मी परत 10वी 11वी नंतर मग परत सगळं बंद झालं. मग माझं कसं घरच्या जबाबदारी पडल्या परत, म्हणजे शेतातलं बघ, हे बघ ते बघ. मग 5-6 वर्ष गॅप पडलं. मग तरी पण ऍक्टिंग काय जाईनाच. मग माझं झालं की माझा मित्र होता, म्हटलं कोण असेल तर बघा. मग मी पुण्याला गेलतो एकदा भेटायला. बरं 2 व्हीलर घेतलो आणि पुण्याला गेलो भेटायला. की तिथं पेपरात ऍड बघितली. तिथं म्हटलं सर पिक्चर करायचं म्हटलं मला. मला पिक्चर करायचा म्हटलं, तर किती खर्च येईल. तर म्हटलं तुम्ही आधी काय करता. म्हटलं काय नाही. म्हटलं मग काय करता. मी म्हणजे शेती आहे आमची असं. तर म्हटलं मग नाही. म्हटलं मग ते त्याला खर्च आहे. म्हणजे किती येईल. म्हटलं 30-40 लाखाच्या आसपास खर्च येईल. म्हटलं एवढा खर्च येते. म्हटलं होय. म्हटलं ठीक आहे चालतंय. म्हटलं मग ते होते वयस्कर, त्यांचं वय ते 80. बर इथं काय मेळ लागायचं नाही. म्हटलं जाऊ आलो सांगलीत. मग कोण भेटेल शोधात. मग पंकज सुतारांची माझी ओळख झाली. अच्छा. त्यावेळी काय करायचं, तर मग पहिली शॉर्ट फिल्म केली मी मिस्टेक. अच्छा. मग त्याचा प्रोड्युसर मी, ऍक्टिंगला पण मी आणि बाकीचं मॅनेजमेंटला पण मी. मग ती सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. मग त्यातला अनुभव आला, म्हणजे असं असते, ह्या गोष्टी करावं लागतात, ते करावं लागतं. ती झाली. त्याच्यानंतर मग काय करायचं म्हटलं, मग गाणं लिहिलं मी एक मंजुळा, माझं मीच. मग मंजुळा गाणं लिहिल्यावर आज झालं की आता हे काय करूया. मग पुण्याला जा, मग भेटेल तसं हे करू ते करू. तिथनं परत आलो. मग ते गाणं झालं नाही, म्हणजे थोडे प्रॉब्लेम आले त्या गाण्यात. परत थांबला प्रवास. म्हटलं आता काय करायचं. मग परत म्हटलं पंकज दादा आपण वेब सिरीज करूया म्हटलं. त्याची कन्सेप्ट काढली वडाळ म्हणून. वडाळ कन्सेप्ट काढलं, मी लिहिली थोडीफार येते ती. मग पंकज दादांना भेटलो की आपण करूया का असंच असतं. ते म्हटले हा बघूया. मग त्यावेळी आम्हाला ही दोघं भेटली, शुभम आणि सोमनाथ. मग आम्ही चौघांची भट्टी जमली आमच्या तिथं. मग तिथनं वडाळ केली आणि परत वडाळ केली आणि लॉकडाऊन पडलं. अच्छा. लॉकडाऊन पडलं. म्हटलं आता काय करायचं लॉकडाऊन मध्ये. मग शुभमनं मला गाणं ऐकवलेलं, जीव झाला खुळा. म्हटलं आता हे करूया. शुभमला म्हटलं तू गाणं लिही, ते गाणं करायचं. मग जीव झाला खुळा आम्ही लॉकडाऊन मध्ये गाणं केलं. मग ते त्यातच एक प्रॉब्लेम आले, म्हणजे परमिशन मिळत नव्हती, त्या गोष्टी मिळत नव्हत्या. मग त्यातनं ते गाणं केलं. त्याच्यानंतर मग आता म्हटलं आता काय करायचं. मग परत गॅप पडला आणि गोष्टी. मग जयसिंगपूर मध्ये वेब सिरीज होती ती केली नंतर. अच्छा. ते करून झाल्यावर म्हटलं अरे काय होईना. मग ते मध्ये तुमची आपली भेट झाली. मग त्यानंतर पिल्लू बॅचलर पिक्चर मिळाला. बरोबर. परत जित्रा पिक्चर केला. म्हणजे असं काम एक करत गेलो. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं असेल की हा बोलताना कोणी बोलत नाही, कारण यांना माहिती असतं की हा काही ना काहीतरी नवीन वेगळ्या गोष्टी सांगत चाललेला असतो. सो हा विषय. आणि भाषा म्हणले ना मी, खरंच मोहन
कॅमेरा समोर आहे म्हणून म्हणत नाही मी, बऱ्याच वेळा पण म्हणलं तिघांच्या संदर्भात जर बोलायचं गेलं ना तर एक गावरान भाषेचा जो गोडवा आहे ना, जो टच आहे ना, हा खूप छान. आणि हे आत्ता इथं जसं बोलतात ना तसंच बाहेरही बोलतात. म्हणजे कॅमेरा म्हणजे हे संपल्यानंतर सुद्धा हे असेच बोलणार आहेत, गावाकडं हे लई भारी आहे, तिथलं गाडी ठिका मारलो आणि गेलो आणि तुम्हाला सांगतो ह्याच्यामुळं पेट्रोल त्याला टाकलं 50चं. हे जे आहे ना हे खतरनाक आहे आणि हा गोडवा असाच राहावा असं मला खूप वाटतं. सो ही भट्टी जवळ परत मी त्या भट्टीवर देतो की एक जिंग असलेली किंवा जिंग असणारी ही सगळी टीम, म्हणजे प्रत्येकात काही ना काहीतरी म्हणजे एक वेडेपणा आहे. सोमनाथकडे काही ना काहीतरी ऍक्टिंग टायमिंग त्याची जिंग आहे. मोहनकडं मॅनेजमेंट अगदी म्हणजे लहानपणीपासून त्याला ते सगळं एकत्र करून काही ना काहीतरी करायचंय त्यासाठी धडपड आहे, त्याची एक जिंग आहे. शुभमकडं लेखन, त्याचा विचार, त्याच्या भावना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जिंग आहे. 3.5 वर्षापासून डान्स करत एक आईच्या बरोबर आईची स्वप्न किंवा तिची जिंग ती हिच्यामध्ये उतरून हिला काहीतरी डान्स मध्ये किंवा ऍक्टिंग मध्ये करण्याची जिंग. आणि परत विटा, ती भट्टी आणि त्यातून प्रॉफिट आणि त्यातून त्यांचा वडिलोपार्जित बिझनेस सेट करणं, त्याला पुढे डेव्हलप करणं आणि परत ऍक्टिंग आणि निर्मिती क्षेत्रात येऊन ती एक जिंग. आणि जेवढी अशा गोष्टी एकत्र येतात तेवढी धमाकेदार काहीतरी घडतं आणि तेच घडलेलं आहे जिंग मध्ये. छोटासा पार्ट असेल मी याचा, मी पार्ट पण म्हणणार नाही, मी फक्त सपोर्ट करतो चलो आगे बढो, काही लागलं तर सांगा, एवढाच विषय खरं तर माझा आहे या फिल्म बद्दलचा किंवा या फिल्मच्या टीम मधला. पण खूप छान झालेली आहे फिल्म. लावणी हा खरं तर मग लावणीकडे जावं असं तुला कसं वाटलं? म्हणजे की कारण आता ट्रेंडिंग फिल्म वेगळे आहेत ना रे. मग लव्ह ट्रायंगल आहे, कॉलेज हे आहे आणि तुम्ही सगळेच कॉलेज मधील तरुण वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. तर या काळातली फिल्म बनू शकली असते ना, तुला मग ते काय वाटलं? स्टोरीज, लव्ह स्टोरी, ऍक्शन हे आहेच, पण त्याला बघायला गेलं तर त्याचं खर्च पण तसं आहे. ऍक्शन म्हणल्यावर त्याचं ऍक्शनचे कॅमेरा म्हणा ते आहे. पण जेव्हा मी एकत्र काय करायचं हे आलो तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की स्टोरी काय निवडायची. मग असं झालं की सगळ्यांचं मत की काय करूया, तर एक आपल्या मातीतला विषय निवडूया का. मग आम्ही त्याच्यावर विचार करायला लागलो. मग जाऊन मंगला बनसोडे असू दे, आपले ते काळूबाळू असते, यांच्या फळाला आम्ही जाऊन भेट दिली की काय असतं, यांची जर्नी काय आहे, स्टोरी काय आहे. बरोबर. तर आम्ही त्यांच्या जिथे ते शो तिथे जाऊन 2-3 वेळा जाऊन आलो. त्यांची मुलाखती, त्यांची स्टोरी ऐकून अक्षरशः त्यांचं स्टोरी खूप खतरनाक आहे. डोळ्यातनं पाणी येते ऐकून, काटा येतो. तर म्हणलं की यातनं काहीतरी होऊ शकतंय, आपल्या मातीतला विषय तर आपण ते का निवडायचं नाही. तर आम्ही ते सगळ्यांच्या एकमताने आम्ही ते विषय निवडला. ओके. लव्ह किंवा ऍक्शन कडे न जाता आपला एक पारंपरिक विषय आहे लावणी, तर ते घेऊन जाऊ पुढं. मग असा प्रवास सुरू झाला. ओके. म्हणजे एक लुप्त होत चाललेला असं म्हणू शकतो आपण. कारण लावणी ज्याला म्हणतो पारंपरिक लावणी हा जो बाज आहे तो थोडासा कमी होत चाललेला. हल्ली स्टेज शोज कडे, म्हणजे ते मी वाईट आहे वगैरे नाही बोलायला जाणार, पण विदाऊट डोक्यात काही स्टेप्स यायचं, गाणं लावलं, कुठलंही गाणं लागलं की मी नाचायला सुरुवात करणार, हा एक ट्रेंड आलाय बऱ्याचशा आत्ताच्या या काळामध्ये. पण ती पारंपरिक लावणी हा खूप वेगळा पॅटर्न आहे. कारण मी विट्याचा असल्यामुळं विट्यात असे फडकचे बसायचे आणि त्यांचे असे छावण्या टाईप असायचा आणि ते आजूबाजूचे लोक ठरवायला यायचं की आमच्याकडे ही तारीख, आमच्याकडे ते सुपाऱ्या देणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. लावणी तुला पण ते 3.5 वर्षापासून किंवा ते लहानपणापासून ते करत आलेस, ते लावणीच होतं का ते त्यात काही? लावणी, मी खडी लावणी, आध्यात्मिक लावणी, बैठी लावणी हे सगळे प्रकार केलेत. मी प्रॉपर लावणी जगली आहे आणि शिकली पण आहे. माझं पूर्ण फोक बाज आहे. म्हणजे मी भाग्या मुरळी, गोंधळ या सगळ्या डान्स करत आली. म्हणजे मी स्पर्धा पण करायची ना, तर मी हेच निवडले. म्हणजे फोक माझा बेस आहे आणि क्लासिकल मी शिकली. माझं भरतनाट्यम विशारद कम्प्लीट आहे. त्यामुळे प्रॉपर लावणी. त्यामुळे
त्याला कुठेतरी मग सपोर्ट मिळाला की तिला पण त्यातली माहिती असणं आणि त्या पद्धतीनं ते जगणं हा विषय परत आहे. शुभम, लेखन करत असताना मला असं वाटतं रे, म्हणजे हे नाही की कुठेतरी आपल्या मनातल्या गोष्टी, आपल्या भावना पेपरवरती उतरतात. तू खरं तर दुष्काळ भाग आणि या भागातून आलेला आहेस, ते कुठेतरी रिफ्लेक्ट होतं तुझ्या लिखाणामध्ये? होतं कधी कधी तसं, पण आता लिखाणाचं जर म्हटलं तर म्हणजे आता मी लिहिताना म्हणजे असं काय ठरवून वगैरे नाही लिहित की बाबा चला बसूया लिहायला. आणि माझ्याकडे मी जे लिहितोय 100% पैकी 99% असं झालंय की म्हणजे काहीतरी लिहून दे अशांनाच मी लिहित गेलो. मी मुळात मी लिखाण म्हणजे करायचं नाही पहिला, नंतर सिरियसली घेतलं की लिहूया. अच्छा. आणि याच्यात जास्त मोहनचा पण फोर्स होता, पंकजदादाचा होता, ह्याचा होता. अरे शुभम, नंतर मला कामं यायला लागलीत लिखाणाची जास्त. मी म्हटलं अरे मी ऍक्टिंग करतोय आणि ह्याची कामं उलट झालं. आणि ओळख करून देताना पण अरे हा रायटर आहे, मी रायटर नाही. झिंग म्हणून आम्ही आता लय स्ट्रगल केलं ह्या फिल्मला, आणि प्रत्येकाची काही ना काहीतरी झिंग असते. आता प्रत्येकाने स्ट्रगल करत प्रत्येकाची झिंग आहे. म्हणजे सौरभची झिंग तुम्ही आता बघितला, हिची झिंग आहे. मला फिल्म बनवायची होती, म्हणजे लहानपणापासून माझं एक स्वप्न, माझी झिंग होती, ती ह्या झिंगमधनं पूर्ण झाली. भारी वाटतंय की आपण एखादं स्वप्न लहानपणी बघितलेलं असते, किंवा आपल्याला ह्यात आवड निर्माण झाल्यापासून बघतो की आपण पडद्यावर दिसलं पाहिजे. मग आपल्याला कोण गॉडफादर नाही, म्हणजे आपल्या कोण मागं नाही. जे काय करायचं ते आपण कष्टातनं तेव्हाच आपल्याला ते दिसतंय. ते भारी वाटतंय की यार आपण कधी बघितलेलं ना, आता आपल्याला मिळालंय हे. खरंच थँकफुल आहे आपण सगळ्यांची की टीम एवढी चांगली भेटली, तुम्ही भेटलात, कारण तुमच्यामुळे पण आम्हाला चांगली कामं पण मिळाली. म्हणजे सगळीच जेवढी समजून घेणार आणि जेवढी जवळची लोक भेटले, त्यामुळे लय भारी वाटतंय. बरोबर आहे. आता काय आता काय झिंग नंतर आता काय लोक, आता ज्यावेळी येईल 19 तारखेला त्यानंतर चेहरे भारी असणार आहेत, खतरनाक असणार आहे. सोमनाथ, खरंच आहे रे, तुझं स्ट्रगल खूप आहे. सायकलवरती फिरणारा मी सोमनाथ बघितलेला आहे, आणि आता गाडीवरून आणि आता गाडीतून फिरणारा सोमनाथ बघितलेला आहे. आणि हळूहळू तो हवेत पण घेईल. सो काय वाटतं झिंग म्हणून, काय वाटतं फिल्म म्हणून? ऍक्च्युली काय माहितीये की मी आधी 3-4 सिनेमे केले, पण ते लोकांपर्यंत पोहोचले नाही, कारण ते बाहेरच आले नाहीत, काही कारणावरून ते अडकले गेले. मग ती माझी एक झिंग होती ना की अरे यार, आपण एवढं स्ट्रगल करून आपण तिथं पण जातोय, आपण ते फिल्म करतोय, पण ती लोकांपर्यंत येत नाही आहे. पण खरंच ह्या फिल्म बद्दल असं वाटतं की सौरभचे खरं आभार मानायला पाहिजे, आणि सौरभला मानलं पाहिजे, कारण त्यानं काही करू दे, ह्या सगळ्या मुलांनी फिल्म बाहेर काढणं खूप महत्वाची गोष्ट आहे. फिल्म रिलीज होणं ते सुद्धा महाराष्ट्रात पूर्ण संपूर्ण. त्यामुळे मला खरंच झिंग बद्दल पूर्ण अभिमान आहे. वा. एक निर्माता आणि एक अभिनेता म्हणून ज्यावेळी तू झिंगकडे बघतोस, त्यावेळी तुला कसं वाटतं की बाबा आता अशी स्टेज आली की आता एक 4 दिवसांनी 5 दिवसांनी ही फिल्म रिलीज होणार आहे महाराष्ट्रभर. त्यामुळे तो काय ते कष्ट, त्या सगळ्या गोष्टी, एक छोट्या छोट्या गोष्टींसाठीचे त्या अडचणी, म्हणतात ना की बऱ्याचशा गोष्टी समोर येत असतात. आता काय वाटतं? जर खरं जर सांगू तरी विश्वास पटत नाही की फिल्म येते बाहेर. कारण ज्या सिच्युएशन ज्या टाइमला सुरू केलं होतं, एक आता सांगायचं म्हणजे आम्ही ही फिल्म एक प्रोजेक्ट म्हणजे की काहीतरी करून दाखवू की आम्ही हे करू शकतो. मोबाईलवर शूट करणार होतो, आयफोनवर एक प्रोजेक्ट करू जेणेकरून ज्यावर आपण दुसरं काम मिळवू, बरोबर असंच सुरू करणार होतो. आणि जर सुरू केलं होतं, पण सगळ्या टीममुळं की गोष्टी वाढत गेल्या. ठीक आहे, मोबाईलने कॅमेरा घेऊ, मी जर पैसे लावतो आणि कॅमेरा घेतो, मग ती कॅमेरा तर जरा लाईट्स आणू, मग लाईट जरा ड्रेसिंग सेन्स करू, असं गोष्टी वाढत गेल्या. शिवम होता, शिवम मी गाणी लिहितो, मग आम्हाला मिळाला पद्मनाभ गायकवाड, मोहन आणि शिवमच्या ओळखीने पद्मनाभ गायकवाड मिळाला, जो म्युझिक कंपोजर आहे आपला. अशा गोष्टी वाढत गेल्या. आणि नंतर दीपक पेटकर आता फिल्म पार्टनर आहेत माझे, पेटकर, त्यांचं पण मी खूप आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून, टीमवर विश्वास टाकून पैसे लावले. बरोबर. त्या माणसाचं काय माहित नाही, ते देवी देणगी काय माहित नाही. ही वॉज लाईक की तू आहेस ना, तुम्ही करा, मी कशाला पाहिजे तुम्हाला पैसे, किती आहे घे.
कारण कसं असतं, विटा लावू, सगळ्या लावू, सगळे आखणी व्यवस्थित करून कोळसा पाहिजे ना राव, पेटण्यासाठी, दगदगण्यासाठी, आणि त्या गोष्टी पेटकर सरांनी केल्या, दिले. ते आमचे मोठे भावासारखेच आहेत, त्यांना खूप मी मानतो. तर ते पण एन्जॉय करताय का. दीपक दादांचं माझं ओळख 7-8 वर्ष आधीपासून होता. तेव्हापासून असंच एका मित्रासोबत भेटलो होतो, त्यांनी पण ह्या क्षेत्रात आहेत, मी पण या क्षेत्रात आहे, असं भेटलो होतो. मग त्यांना कळलं की असं आमचं चालू आहे प्रोजेक्ट करायचं, तुम्हाला काय वाटतं, इन होता का तुम्ही. ही वॉज लाईक, ठीक आहे तुम्ही करताय ना, चांगली गोष्ट आहे. त्यांना ही स्टोरी आवडली, टीमची ओळख केली, टीम आवडली, तर तिथं जर्नी सुरू झाली. जर्नी सुरू झाल्यानंतर 2023 जून मध्ये शूट चालू झालं. टोटल 19 दिवसाचा शेड्यूल होता, त्यातले 11 दिवस शूट झाले आणि पाऊस सुरू झाला, तेव्हा शूट थांबली. आता पाऊस थांबल्यावर करू, रिस्क घेणं, कारण दिवसाच्या 8 सीन तिथं 1-2 सीन निघाले, बरोबर. थांबू म्हणलं, रिस्क घ्यायला नको. 2-3 महिन्यानंतर परत असं झालं की अनेक महिन्यात थांबू, अनेक कोणतरी पैसे जास्त लावू, टीम मध्ये क्लॅशेस आले, नको आहे ते प्रोजेक्ट बाहेर करू, नंतर पुढे बघू. असं करत करत वर्ष निघून गेलं. त्या वर्षाच्या काळात खूप घाण होतं सर, कारण असं सिच्युएशन होते की फिल्म होईल की नाही, थांबलं आता. बरोबर. चर्चा तर भरपूर ठिकाणी, माझ्या गावात असले, सांगलीत, मिरज, कोल्हापूर, सगळीकडं. तर ह्या सिच्युएशन मध्ये टीम, मोहन, शुभम, अक्षय, सोमनाथ, ह्या लोकांनी मला सपोर्ट केलं मेंटली, की नाही थांब, करूया, होईल त्या गोष्टी ना. ह्यांच्यामुळं मी उभा राहिलो, हे आहेत तर मी पण उभा राहू शकतो. मग 1 वर्षानंतर अमित कोळी जे डिरेक्टर आहेत ते इन झाले. मग त्यांनी आल्यावर बरंच मग स्टोरी चेंजेस केले, आर्टिस्ट नवीन आणले, जे की शशांक शेंडे सर आहेत, रोहित चव्हाण सर आहेत, असे मोठे मोठे आर्टिस्ट आणले. मग जे पहिला शूट केलं होते पूर्ण स्क्रॅप करून परत रिशूट केलं, आणि जे रिशूट झाले ते कमाल झाले फिल्म, पहिल्यापेक्षा खूप 100 पटीने म्हणू शकतो. तर आम्ही दुसरीच फिल्म बनवली सर, असं झालं की 2 वर्षात 2 फिल्म केल्यासारखे झाले. तर ही एक जर्नी होती, आणि मी ह्या सगळ्यांचं खूप थँकफुल आहे की ह्यांच्यामुळं मी हे फिल्म बनवू शकलो. कारण हे एकट्या माणसाचं नाही आहे, पैसे असतील, पैशावर सगळ्याच गोष्टी पैशावरती नक्कीच होत नाहीत. त्याला त्या सगळ्या गोष्टी एकत्र येणं खूप आवश्यक असतं. मग आता यशोधन गडकरी आहेत, चंद्रकांत दामणेकर आहेत, सांगलीतले असे अनेक दिग्गज कलाकार या सगळ्या टीमसाठी म्हणतोय मी, की एकत्र आले. इथं मानधन हा विषय नव्हता, इथं मला तिथं काय मिळणार आहे हा विषय नव्हता. एक सांगलीकर म्हणून एक याच्या पाठीमागे राहायचं, याच्या बरोबर राहायचं, हाच हेतू कुठेतरी या सगळ्यांच्याकडे होता. अगदी पेटकर सर असू देत किंवा अगदी स्पॉट बॉय पर्यंत ही सगळी मंडळी असू देत. कारण मी सुद्धा सुनील फडतरे सरांचं मला खूप कौतुक वाटतं की ते सुद्धा या टीमला बराचसा सपोर्ट करतात. आज महाराष्ट्रातला एक टॉपमोस्ट प्रोड्युसर म्हणून सुनील फडतरे सरांना बघितलं जातं, पण ते सुद्धा या टीम बरोबर की सांगलीतले मला काहीतरी करतायत, त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या बरोबर राहणं. कारण फडतरे सर खूप फारच त्यांच्या बाबतीत विचार करायचा केलं तर खूप सपोर्टिव्ह पर्सन आहे, आणि खूप चांगले विचार, म्हणजे उगीच असं काही हे सांगणार नाही, चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. आणि सुनील फडतरे सर सुद्धा या टीम बरोबर खूप छान पद्धतीनं त्यांनी पण खूप छान सपोर्ट केला. अनेक मंडळी आहेत. एक गोष्ट होत असताना कुठेही मला असं वाटतं की एकामुळं किंवा पैशामुळं होतं असं नाहीये, अनेक कारणं त्याच्या मागे असतात, आणि त्यामुळे ती गोष्ट चांगली होते. सो खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मोहन बरोबर परत मी एकदा येणार आहे, त्याचे अल्बम, त्याचे ऍक्टिंग, त्याच्या सगळ्या गोष्टी या संदर्भामध्ये. पण एक मुक्काम पोस्ट सांगलीमध्ये एक गोष्ट असते की या पॉडकास्टमध्ये फिल्म बद्दल आपण बोललो सगळ्या गोष्टी, पण आता तुम्हाला काय वाटतंय फिल्म म्हणून? जसं मुक्काम पोस्ट आपण सांगली पत्रावरती असं सगळ्या गोष्टी मुक्काम पोस्ट सांगली आणि एक पत्र लिहित असतो, तर तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? आज हा सगळा पॉडकास्ट जी मंडळी बघतायत त्यांना तुम्ही काय सांगाल? अगदी थोडक्यात प्रत्येकानं सांगावं असं मला वाटतं. आपण कॅमेराकडे बघून या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्याशी, रसिकांशी बोललो असं होऊन जाईल. तर प्लीज प्रत्येकानं झिंग बद्दल, या फिल्म बद्दल थोडक्यात काय सांगाल? मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो पहिल्यांदा तर की सर थँक्यू आम्हाला बोलल्याबद्दल, थँक्स अ लॉट. आणि
फिल्म बद्दल तर की फिल्म नक्की बघायला जावा. 19 सप्टेंबर पासून आपल्या थिएटरमध्ये लागणार आहे सांगलीत, सगळीकडे महाराष्ट्रात सगळीकडं. तर नक्की बघायला जावा. एक सगळ्या कलाकारांनी एक कला काही सादर केली तुम्हाला बघायला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं की आपली मातीतला विषय आहे लोककला. तर नक्की बघा आणि आम्हाला नक्की कळवा कसं वाटलंय फिल्म. आता लोककला लुप्त होत चालली जसं की सर म्हणाले, आणि आम्ही प्रयत्न करतोय लोककला वाचवण्याचा. हे सगळी जे आहेत ते सगळ्यांनी लोककला आजपर्यंत जपली आहे, जगली आहे. तर तीच लोककला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपला चित्रपट तमाशा प्रधान आहे. सो आम्ही सगळे ही जी काय सगळ्यांची झिंग आहे ती प्रत्येक कलाकाराची झिंग असते आणि ती अक्षरशः त्या चित्रपटामध्ये दिसतीये. तर ती बघायला तुम्ही 19 सप्टेंबरला नक्की जावा. आमच्या सर्वांचे पात्र तुम्हाला आवडतील. आमचा चित्रपट तुम्हाला नाराज करणार नाही याची आम्ही 100% गॅरंटी देतो तुम्हाला. तर आमच्या टीमला तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू द्यात. शुभम. तर ही फक्त आमची झिंग नाही आहे, ही सगळ्यांची झिंग आहे, ही कलाकारांची झिंग आहे. आणि हा सिनेमा किंवा ही जी झिंग आहे कलाकारांसाठीच आम्ही समर्पित करतो. याचे जे या फिल्मचे जे म्युझिक डिरेक्टर आहेत ते पद्मनाभ गायकवाड यांनी छान म्युझिक केलेलं आहे. नंदेश उमापांनी गाणं गायलेलं आहे, आनंदी जोशींनी गायलेलं आहे, आर्या आंबेकरांनी गायलेलं आहे, त्याचबरोबर आनंदी जोशी, शरयू दातेंनी गायलेलं आहे. बरेच चांगल्या चांगल्या मंडळींनी गाणी गायलेली आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला नांदी ऐकायला मिळणार आहे बऱ्याच वर्षानंतर. ती नांदी कलाकारांनी नक्की ऐका. मी खाली त्याच्यासाठी हे करतो. नट नागर म्हणून आहे, प्लीज ऐका आणि 19 सप्टेंबरला आपला सिनेमा बघा. आणि सर एक गोष्ट अजून सांगायची की याचं जे नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे ते आशिष पाटील सरांनी केलेलं आहे. लावणी किंग ज्या व्यक्तीला आपण म्हणतो महाराष्ट्रभर, त्या व्यक्तीने महाराष्ट्रभर नाही आता ते बाहेरच्या देशांमध्ये पण लावणी जगतायत आणि जगवतायत. तर त्यांच्यासाठी म्हणून जे लावणी रसिक आहेत, त्यांचे जे लावणी प्रेमी आहेत, त्यांनी पण 19 तारखेला आमचा हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये बघावा. आता मोबाईल आल्यात आणि जुनी पत्र हरवल्यात, ट्रॅडिशनल दिवस आल्यात आणि लोककला कुठेतरी विलुप्त होत चालल्या. सो महाराष्ट्राची लोककला जपण्याचा आम्ही एक प्रयत्न करून दाखवण्याचा प्रयत्न केलाय, खरा प्रयत्न केलाय. तर तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद द्या. आमची ही झिंग तुम्ही आता ऐकलाय की आम्ही किती स्ट्रगल मधून फिल्म बनवल्या. सो ती झिंग तुम्हाला नाराज नाही करणार. प्रेम करा. सोमनाथ. माझं एवढंच सांगणं आहे की खरंच 19 तारखेला तुम्ही सगळ्यांनी आवर्जून थिएटरमध्ये आपल्या जवळच्या जाऊन झिंग हा चित्रपट बघा. सांगलीतल्या कलाकाराने हा चित्रपट बनवलाय आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. त्यामुळं नक्की बघा तुम्ही झिंग. येस. प्रत्येक पत्रामध्ये ताजा कलम असतं, खालती ताक असं लिहितात आणि तिथं काहीतरी एक ठराविक गोष्ट किंवा एक त्या पत्रात काही गोष्टी राहून गेलेल्या असतील तर ते ताजा कलम मध्ये लिहिलं जातं. सो ताजा कलम मध्ये अजून अशा काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात का? एक गोष्ट ती एक आहे. आणि दुसरी गोष्ट एक खूप जण आहेत राव, म्हणजे खूप मंडळी आहेत की या फिल्मला सपोर्ट करणारी आहेत आणि त्यांनी अनेकांनी याच्यामध्ये त्यांचं योगदान खूप चांगलं दिलेलं आहे. सो यांच्याकडून जर काही नावं राहिली असतील तर सगळीच जण टीम, म्हणजे सांगलीतले आता अनेक मंडळी, आता मला त्यांचे सगळ्यांचे चेहरे आठवले म्हणून मला ही गोष्ट सांगावीशी वाटली की सांगलीतल्या अनेक मंडळी आहेत, अनेक मुली आहेत ज्यांनी खूप चांगले चांगले रोल या फिल्म मध्ये केलेले आहेत. सो त्यांचेही आभार. प्लीज असं वाटून घेऊ नका की माझं या पॉडकास्ट मध्ये नाव नाही आलं वगैरे, असं काही नाहीये. तुम्ही आहात रे, तुमच्यामुळे ही फिल्म आहे. आणि एखादी परत मी भट्टीकडे येतो कारण तो एक आवडलाय मला बोलता बोलता की अरे असं होतं ना की माझं मलाच काहीतरी आवडतं, अरे मी काही छान बोलून गेलो असं. त्यातला ती एक वीट तयार करण्यासाठी नुसतीच माती हा त्यातला इन्ग्रेडियंट नसतं. त्याच्यामध्ये तो भुसा असतो, बगॅस असतो, राख असते, ती काय ब्लॅक त्याला काही राखच म्हणतो ती असते, त्याला बाइंडिंग करणारे काही मटेरियल असतं. या सगळ्या गोष्टींच्या मुळं तो एक साचा तयार होतो. त्याला बांधून ठेवणारा तो साचा महत्वाचा असतो, त्याचा आकार महत्वाचा असतो, त्याचा डिझाईन, त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. ते तिथं वेळेत योग्य ठिकाणी योग्य वेळी ते लावणं आवश्यक असतं, ती भट्टी पेटणं खूप आवश्यक असतं. आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मग ती चांगली वीट निर्माण होते की ज्याच्यावरती
आपलं घर निर्माण होतं, जिथं आपलं प्रेमाची माणसं आपण राहतो, आणि तो जो एक गोडवा असतो, तो जो एक आपला विश्व असतं, ते घर म्हणजे मग ऑफिस असेल किंवा वॉट एव्हर त्या सगळ्या गोष्टी असतील, तर ते जगणं आहे राव. म्हणजे ती एक वीट नाहीये, तर त्याच्या मागे इतक्या सगळ्या भावना आहेत. सो खरं तर हे असंच बोलणं आवडतं मला या सगळ्या गोष्टी, आणि येतं रे राव ते असं. आणि अशी चांगली माणसं समोर बसल्यावरती, शुभम सारखा लेखक बसल्यावरती तो पण असा विचार करत असेल काहीतरी सापडलं. तर सो ताजा कलम मध्ये अजून असं काही तुम्हाला सांगायचं आहे की बाबा हे छोट्याशा गोष्टी राहून गेल्या, किंवा असं काही तुम्हाला वाटतंय का? सर 2 लोकांचं मी नाव घ्यायची इच्छा आहे माझी. एक तर अमित कोळी सर, डिरेक्टर. असं तुम्हाला म्हणलं की फिल्म थांबलेली, बरोबर, नवीन डिरेक्टर कोण घ्यायचं, तर ह्या ठिकाणी काम केलं होतं अमित सरांशी. बरोबर. तर बरेच नाव निघले, तर हे म्हणलं की अमित सर इज द बेस्ट. मग आम्ही पुण्यात होतो, एक मीटिंगलाच गेलो होतो, आणि रात्री 12 वाजले पुण्याहून निघायला. तर अमित सरांना फोन झाला की सर असं लेट होतंय, आम्ही उद्या येतो की परवा येतो. नाही आता या म्हणलं, उगाच का वेळ वाया घालवत आहे, परत मी नेक्स्ट डे शूटला जाणार. तर आम्ही रात्री 1-1:30 वाजता पोहोचलो त्यांच्या घराजवळ. ती वेळ योगी नव्हती की घरी जाऊन बसणं, म्हणलं बाहेर कुठं भेटूया. तर घराच्या बाहेर आम्ही बसलो होतो, कारमध्ये बसून गोष्टीच झाल्या चर्चा की काय झाल्या त्या गोष्टी, फिल्म कुठनं सुधार, कसं थांबल्या, गाणी काय काय सगळ्या गोष्टी. तर तिथून डन म्हणलं. तिथून जे सर इन झाले, जे काही सरांनी जे कलाकृती घडून आणले, आमच्याकडून जे काम करून घेतले, ते मला बघायला मिळेल पुण्याला. दुसऱ्या माणसाचं नाव घ्यायचं ते की अक्षय मोरे, अक्षय कल्पना मोरे, जे की आपल्या फिल्मचे असिस्टंट डिरेक्टर आहेत, आणि तो आमचा चांगला मित्र आहे. अगदी डे 1 पासून ते आतापर्यंत आमच्या सोबतच आहे. तो कॅमेराच्या मागे असतो, आता सुद्धा म्हणजे हे जे आता चालू आहे ना, ते आवाज ऐकणं वगैरे हा सगळं ते बघतोय बरं का, माझ्याकडे आता त्याची नजर आहे. तर ते हे सगळं आहे. अक्षय, मला सुद्धा ही 2 नावं खरंच महत्वाची. म्हणून म्हणलं ना, ताजा कलम मध्ये अशा गोष्टी असतात ना की जिथं अमित बद्दल मी स्वतः बोलणार होतो. कारण अमितला मी गेली बरीच वर्ष ओळखतोय, अनेक फिल्म त्याच्याबरोबर मी ऍज अ इकडचं लोकल प्रोडक्शन म्हणून बघितलेलं आहेत. सो भारी माणूस आहे. एक गोष्ट अशी वाटते की हे माईक असा करा, हे अक्षयने सांगितलं बरं का आता. सो अशा गोष्टी आहेत अमितकडे. तो ज्यावेळी निर्मिती होते, म्हणजे ज्यावेळी शूटिंग असतं ना, त्यावेळी त्या तिथल्या स्पॉट बॉय पासून आर्टिस्ट तर असू देत, पण तिथल्या गावकऱ्यांना सुद्धा एक एनर्जी देणारा माणूस आहे अमित. तो असा शूटिंगचा फ्लोर असं तो असं ठेवत असतो, चाल 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 चाल, हे पाणी बिस्लरी दे रे, मला हे दे रे, ज्यूस दे रे, ज्यूस दे रे. असतं पाणीच त्याला मागायचं, ज्यूस दे रे म्हणतो आणि पाणी पितो तो. तर त्याची जी मजा आहे, त्याच्यातल्या त्या काही काही गोष्टी आहेत ना, सीन पटपट एक घेणं, किंवा चला अँगल लावला, चल ये रे तू कुठं आहेस तू, असं हे जे स्पीड आहे ना, तो मला तर असं काय कळलं अमित बद्दल असं बोलावं होतं की 10 दिवसाची तो फिल्म किमान 5-6 दिवसात नक्की आवरेल. आणि तो चांगला, म्हणजे असंच आवरला असं नाहीये, त्यातल्या गोष्टी त्याला खूप छान जमतात. अनेक दिग्गज लोकांच्याकडून कडे अमितनं ऍज अ असोसिएट, ऍज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम पाहिलेलं आहे. स्वतःच्या त्याच्या खूप छान फिल्म आहेत ज्या झी वरती वगैरे अनेक ठिकाणी दिसतात, लागतात. सो अमित, अक्षय ही सगळीच मंडळी, म्हणून म्हणलं ना की ताजा कलम मध्ये अशा गोष्टी असतात की ज्या महत्वाच्या असतात. त्याला एक स्टार मार्क असतो, म्हणून तो स्टार मार्क ही सगळी मंडळी आहेत असं मला वाटतं. आणि जी अनेक कलाकार, म्हणलं ना, यशोधन गडकरी आहेत, चंद्रकांत दामणेकर आहेत, अनेक अशी मंडळी आहेत की ज्यांनी या सगळ्या फिल्मला सपोर्ट केलेला आहे. सो पुन्हा आता शेवटचा टाटा बाय बाय. शेवट मला एक 2 नावं घेऊ वाटतात. वेळ कमी होता, मी थोडक्यातच आवडतो. वेळ कमी होता, पण अशा सिच्युएशनला काय करायचं किंवा कुठल्या गोष्टी म्हणजे ब्लँक होते ना माणूस. यावेळी 2 माणसांनी मदत केली. स्वतः विशाल कुलकर्णी सर पण आहेत, कारण प्रत्येक वेळी काही लागलं ना, मी विशाल दादा होईल काय नियोजन बघा काय. आणि आज सुद्धा प्रत्येक वेळी विशाल दादा मदत करतात आम्हाला. आणि दुसरं नाव म्हणजे अमरनाथ खराडे, शिवाय. कारण डीसीबी फाईल कुठली हार्ड डिस्क लागते, काय लागतात, त्या माणसानं त्याचं सगळं सोडून तो आमच्यासाठी आला, थिएटरला आला, किंवा फाईल चेक करणं म्हणा, किंवा ही इतकी म्हणजे उद्या आपण स्क्रीनिंग करतो की ह्या गोष्टी म्हणजे आपण लोक सगळी बोलवलेली असतात. बरोबर. आणि त्यावेळी जर त्यातलं माहिती असणारा माणूस कोणतरी पाहिजे ना, त्या माणसानं सुद्धा आम्हाला बरीच मदत केली. आणि तुमचं पण थँक्यू सो मच. आज सुद्धा म्हणजे
पहिल्यापासून सर आहेत त्यांच्याकडून शिकतोय आम्ही सुद्धा. स्टेज शोला मी सरांना पण बोलतोय, शुभम तू इथं चुकलास, इथं अजून असं कर तसं कर, त्यांच्याकडून शिकत असतो, त्यांचे शो बघायला जातो आणि हे छान आहे. नाही मी म्हणलं ना ती भट्टी. आणि मला असं वाटतं की अमरनाथ कराडे असेल, त्यांना स्वतः फिल्म प्रोड्यूस केलेली आहे, तो स्वतः ऍक्टर चांगला आहे. ऋषिकेश असेल, तो खूप छान सिरियल लिहितो, बऱ्याच गोष्टींच्या मध्ये. इरफान मुजवरा, ही सगळी सांगलीकर मंडळी आम्ही एकमेकांच्या साठी नक्कीच कधी असा दुजाभाव ठेवून किंवा असं नाहीच हे होणार. एक नाट्य पंढरी म्हणून किंवा आता या पुढच्या स्टेजला जर जायचं झालं किंवा बघायचं झालं तर ही सगळी मंडळी एकत्र येऊन एक छान भट्टी जमेल. नक्कीच काही वर्षामध्ये ही सगळी मंडळी ज्यांची आता मी नावं घेतलेली आहेत ती कुठंतरी एकत्र येऊन सांगलीसाठी म्हणून, सांगलीतून असं म्हणून एक छान काहीतरी निर्मिती नक्कीच होईल. सो सर मला एक हो यस नाव घ्यायचं म्हणजे का गरजेचं आहे. आमचं शूट सुरू होतं आणि 11 अवर्सला वाडा कॅन्सल झाला, वाडाच मिळणार नव्हता आम्हाला. आणि शशांक सर आलते, बाकी चालते, शूट दुसऱ्या दिवशी होतं आणि असं झालं की वाडाच नाही. आम्ही फोनाफोन केल्या, मी तर सीन मध्ये होते की सर म्हटलं माझा सीन लावू नका, बघतो म्हटलं मी वाडा काय ऍडजस्ट होते का. लई फोनाफोन केला, वाडा मिळाला. मग कोचीमध्ये एक दिलीप पाटील म्हणून त्यांना फोन केला नंबर घेऊन की असं असं. त्यांनी आधी एका शूटला वाडा दिलता, तिथे एवढं त्यांनी केलं की वाडाच देत नव्हतं. त्यांना गेलो आणि त्यांना कन्व्हिन्स केलं की सर प्लीज काही करा, फक्त प्लीज वाडा आम्हाला द्या. कारण शशांक सरांचा फक्त 2च डेट होते, म्हणजे 2च दिवस होते, त्यानंतर नव्हतेच. त्यांना कन्व्हिन्स केलं की प्लीज वाडा द्या. त्यांनी वाडा दिला लगेच, म्हणजे बाबा ठीक आहे तुमचं एवढंच हे, तर त्यांनी वाडा दिला. आणि त्यांचा फार्म हाऊस होता ते पण आम्हाला त्यांनी दिलं, म्हणजे हा पण आहे माझा बागा म्हणून. आणि त्यांनी खूप सपोर्ट केला तिथं आम्हाला की थँक्यू सो मच की त्यांनी आम्हाला वाडा दिला, तर दिला नसता तर आमचं खूपच प्रॉब्लेम. एखादी चांगली गोष्ट होण्यासाठी ना अशा सगळे सपोर्ट आवश्यक असतात. तो सुद्धा बघत असतोय की जर मंडळी इतके कष्ट करतात तर त्यांच्या मागे राहावं. आणि नक्कीच या सगळ्या गोष्टींच्यामुळे चांगला प्रोडक्ट झिंग नावाचं एक खूप छान चित्रपट सगळ्यांनी तयार केलेला आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की नक्कीच या पॉडकास्टच्या निमित्तानं यातल्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न आहे. मुक्काम पोस्ट सांगली नेहमीच सांगलीकरांसाठी किंवा नुसतं सांगली असं नाही की इतर चांगल्या गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच मुक्काम पोस्ट सांगलीमधून मी तुमच्या समोर येत असतो. सो थँक्यू व्हेरी मच. हा पॉडकास्ट नक्कीच तुम्ही बघा. मुक्काम पोस्ट सांगलीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झिंग ही फिल्म 19 सप्टेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येते. ती नक्की बघायला जा. येईलच की OTT वरती, येईलच की मोबाईलवरती, पायरेसी करून येईलच की आता थोड्या दिवसात. हे करू नका अजिबात, तिथे जा. कारण हे जे कष्ट आहेत ना हे खूप महत्वाचे कष्ट आहेत, त्यांना सपोर्ट करणं आवश्यक आहे. त्यामुळे एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा. जर तुम्हाला आवडली नाही तर का आवडली नाही हे बघण्यासाठी परत दुसऱ्यांदा जा. त्यात काही जर काही कळालं नाही तर परत तिसऱ्यांदा जा आणि परत तिथं बघा की अरे काय चुकलं यांचं, परत चौथ्यांदा जा. पण जास्तीत जास्त पण सर कसं आहे म्हणजे या सगळ्या 5 जणांची मेहनतच आहे असं, किंवा हे 5 जण दिसतात म्हणजे आता नाटक वगैरे करताना बॅक स्टेजला जे असतात त्यांच्यामुळे सगळं होतं. तर आमच्या टीमचं पण असंच आहे की रंगभूषा, वेशभूषा, म्हणजे अभि असेल, कोमल वगैरे, श्वेता, माधुरी मॅम, या सगळ्यांमुळे ही टीम जमलेली आहे. तर म्हणजे तुम्ही त्या लोकांसाठी पण जावा, कारण बॅक कलाकार कधी दिसत नाही. मी म्हणलं ना की चित्रपट निर्मिती होण्यासाठी नुसतेच समोर दिसणारे चेहरे नसतात, तर त्याच्या मागे खूप काही असतात. या 100, 150, 200 लोकांची मेहनत असते. तर या सगळ्या गोष्टी नक्की त्याचा विचार करा आणि ही फिल्म नक्की बघा. तुम्हाला आणि याच्यावरती प्रतिक्रिया काय असतील तर त्या नक्की कमेंटच्या स्वरूपात नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. मी नक्कीच यांच्यापर्यंत पोहोचवेन. सो थँक्यू व्हेरी मच. मुक्काम पोस्ट मध्ये आल्याबद्दल तुमच्या सगळ्या कलाकारांचं अभिनंदन. ऑल द बेस्ट. नक्कीच ही फिल्म खूप छान चालेल. सांगलीची फिल्म आहे असं मला म्हणायला खूप अभिमानानं वाटतं की येस आपल्या मित्रांची फिल्म आहे. सो नक्कीच छान फिल्म होईल, चांगली झालेली आहेच आहे, लोकांच्या पर्यंत पोहोचेल. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.